हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण बालविकासमध्ये आलेले जे मराठीचे प्रश्न आहेत ते आपण पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फास्ट रिव्हिजन सांगेल. ठीक आहे, एक्सप्लेनेशन वगैरे करणार नाही. जवळपास मला असं वाटते 60 ते 70 क्वेश्चन असणार. तर आपण एक काम करू, डायरेक्ट फास्ट रिव्हिजन घेऊन घेऊ. म्हणजे तुम्हाला जे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहे, TCS कोणत्या टाईपने आपल्याला प्रश्न विचारते ते आपल्याला कळून जाईल. ठीक आहे, आपण आज बालविकास करून घेऊ. त्याच्यानंतर मग आपण उद्या किंवा परवा समाज कल्याण करून घेऊ. ठीक आहे, आज आपण फक्त फास्ट रिव्हिजन करू, एक्सप्लेन नाही. ठीक आहे, ओके. चला बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, खालीलपैकी वाक्याचा प्रकार सांगा. काय म्हणत आहे, विजय अभ्यास करतो आणि मगच खेळायला जातो. विजय अभ्यास करतो आणि मग खेळायला जातो. त्याचं कोणतं होऊन जाईल? याचं उत्तर होऊन जाईल संयुक्त वाक्य. मी फक्त आज एक्सप्लेन करणार नाही, डायरेक्ट आपण क्वेश्चनकडे जाऊ. ठीक आहे, हां बघा. नेक्स्ट प्रश्न काय म्हटलं आहे, खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द का बघा. काय म्हटलं आहे, काळेबेरे. काळेबेरे याचा समानार्थी शब्द काय होणार? लबाडी करणे. ठीक आहे, याचा समानार्थी शब्द काय होणार? लबाडी करणे. ठीक आहे, नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन काय आहे, माझी आई बाजारात गेली. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे एकदम सिंपल वाक्य आहे. सिंपल म्हणजे फक्त विधान केलं आहे, म्हणून याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. फक्त याच्यामध्ये बघा काहीच दिलेलं नाही आहे, फक्त विधान केलेलं आहे सिंपल, की माझी आई बाजारात गेली. हां, नेक्स्ट. काय म्हटलं आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काय दिलं आहे? तनय. तनय म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे ना? मुलगा. तनय म्हणजे काय होते? मुलगा. आणि तनया म्हणजे होते मुलगी. नेक्स्ट. आता काय म्हटलं आहे, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सद्गुणी. हा आठवण ठेवा, हा मी बघितलं आहे TCSला हा कमीत कमी 5 ते 6 वेळा आलेला आहे प्रश्न. किती वेळा? 5 ते 6 वेळा आलेला आहे प्रश्न. नेक्स्ट. काय म्हणते, प्राचीला चाफ्याची फुले खूप मिळाली. वरील वाक्याचे प्रकार ओळखा. कोणता प्रकार हा? केवळ वाक्य. हा ची दिला आहे ना, हा आहे त्याच्यावरून ओळखता येते. ठीक आहे, मी फक्त डिफिनेशन करणार नाही, फक्त क्वेश्चन करणार आहे. नेक्स्ट. काय म्हणते, वाक्याच्या किंवा संक्षेपाच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचे वापरले जाते? बघा, शेवटी कोणतं वापरतं? जसं बघा, मी एक वाक्य लिहिलं आहे आणि शेवटी मला इथे वाक्याला स्टॉप करायचं आहे, तर हा कोणता विरामचिन्ह होते? हा होते पूर्ण विरामचिन्ह. नेक्स्ट. अग्रेसर हा कोणत्या शब्दाचा अग्रेसर हा शब्दाचा म्हणजे समास कोणता आहे तो ओळखायचा आपला. अग्रेसर हा खूप इझी आहे. बघा, अग्रेसर माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना, की हा अलोप तत्पुरुष आहे. याच्यामध्ये पंकज वगैरे येतात, ते तुम्हाला माहीत आहे. 6 शब्द आहे. समापन कर्मणी, समापन नाही, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग वगैरे नाही का, ते सगळे येतात यामध्ये. नेक्स्ट. काय म्हटलंय, आमूलाग्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? कोणता आहे तो? अविभावी भाव समास. म्हणजे कोणता माहिती आहे तुम्हाला? आ वगैरे ते विन दर बेला वगैरे शब्द ते सगळे कशामध्ये येतात? अवयवी भाव समासमध्ये येतात. नेक्स्ट. काय म्हटलंय, पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या प्रकारापैकी अर्थबोध करणारे विरामचिन्ह कोणते? माहिती आहे ना, अर्थबोध म्हणजे काय होते, की जे वाक्याला संपवते, की म्हणजे याचा झाल्यानंतर अर्थाचा बोध झाला आहे. ठीक आहे, म्हणजे ते कोणतं होते? पूर्णविराम. नेक्स्ट. हा तर खूप इझी आहे. उत्कट भावना म्हणजे आठवण ठेवा, भावना शब्द जिथे पण आला तिथे म्हणजे काय राहील? फक्त उद्गार चिन्ह. आठवण ठेवा, उद्गार चिन्ह कसं दिसते? असं दिसतंय. नेक्स्ट. काय म्हटलंय, भोजन भाऊ याचा समानार्थी शब्द कोणता? समास कोणता होणार? हा मध्यम पदलोभी. मी सांगितलं आहे ना, की भोजन भाऊ म्हणजे याच्यामध्ये आठवण ठेवायच्या दोनच येतात. एक असतात खाण्याची वस्तू आणि दुसरं असतात आपले जे रिश्तेदार असतात ना, ते संबंधित. नेक्स्ट. काय म्हणताय, तो मुलगा प्रामाणिक आहे. तो मुलगा काय आहे? प्रामाणिक आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. हा कोणता विशेषण आहे? हा विधी विशेषण आहे. नेक्स्ट. पुढे दिलेल्या प्रकारापैकी विशेषनाम कोणते? हा कोणता आहे? विशेषनाम कोणते? हा कोणता विशेषनाम आहे? सरस्वती. हा नवलय हा भाववाचक नाम आहे. हा पण कोणता आहे? मनुष्यत्व हा पण भाववाचक नाम आहे. आता डोळस हे मला कमेंट करून सांगा, हा कोणता नाव आहे? नेक्स्ट. काय म्हणताय, संजय संध्याकाळी घरी येतो या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता आहे? हा कोणता आहे? अधिकरण आहे. नेक्स्ट.
पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? सैनिकाच्या पथकात शूर सरदार आहेत. हा त्याच्यामधला काय आहे? गुण विशेषण आहे. शूर म्हणजे काय होते? गुण आहे त्याच्यामधला एक शूर. हा, नेक्स्ट काय म्हणताय? पेटीमध्ये बरेच पुस्तके आहेत. पेटीमध्ये बरेच पुस्तके, हा कोणता आहे? शब्दाची विभक्ती कोणती आहे? विभक्ती आहे. याच्या डिटेलमध्ये मला सांगा बरं कमेंट करून. नेक्स्ट, हा इम्पॉर्टंट आहे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असतात? ते असतात षष्टीचे. षष्टीचे, कळलं? नेक्स्ट, पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता? मी स्वेटर हे कुणाला देऊ? मी हे स्वेटर कुणाला देऊ म्हणजे काय आहे? ते प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कोणता होणार तो? प्रश्नार्थक सर्वनाम. हा, नेक्स्ट, मी, आम्ही, आपण, स्वतः ही सर्वनामे कोणत्या प्रकारात येतात? ही आठवण ठेवा, ही नेहमी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. कोणती? मी, आम्ही, आपण, स्वतः ही कोणती आहे? प्रथम आहे. मी फक्त आज काय करते, क्वेश्चन तुम्हाला दाखवत आहे. क्वेश्चन एक्झामला कसे आलेले आहे. ठीक आहे. पुढील वाक्यात दर्शक सर्वनाम म्हणून वाक्य पुन्हा लिहा. बघा, दर्शक सर्वनाम आपल्याला वापरायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, सचिन हा चांगला खेळाडू आहे. पण सचिन हा, बघा, हा जो शब्द आहे ना, हा आहे दर्शक सर्वनाम. सचिन म्हणजे असं डिनोट करतो ना आपण, बघा, असं डिनोट करतो की हा तो चांगला खेळाडू आहे. कळलं? नेक्स्ट, काय म्हणतात? तो बांधकामात एक मिनिट, पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. पुढील वाक्य साधित क्रियापदाने पूर्ण करा. म्हणजे काय? तो बांधकाम व्यवसायात स्थिरावला म्हणजे काय झालाय? तो बघा, तो व्यक्ती जो आहे ना, बांधकाम व्यवसायात म्हणजे करतो, म्हणजे तिथे काय स्थिर राहून काम करतो है ना. म्हणजे दररोज तो कामाला तिथेच जातो, स्थिर आहे तो तिथे. हा, नेक्स्ट काय म्हणतात? झाडाखाली बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते. या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणता? कोणता आहे तो? बसल्यावर. ठीक आहे ना, हे बघा इथे दिसते बसल्यावर. नेक्स्ट, नेक्स्ट काय म्हणते? सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं बघा, सर्वनामाला दुसरं नाम सुद्धा आहे, तो आहे प्रतिनामे. नेक्स्ट, वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. जो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो. आठवण ठेवा, हा कोणता आहे? हाच आहे संबंधी सर्वनाम, जो तो. ठीक आहे ना. हा क्वेश्चन थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे, नवीन आहे. कपाळ करंटा या समानार्थी शब्दाचा अर्थ कोणता? बघा, त्याचा मिनिंग काय होते? दैवहीन. आणि आठवण ठेवा, मी खूप सारे चेक केले टीचरचे प्रश्न बनवताना, की त्यांनी माहित आहे का, हे जे अलंकारिक शब्द असतात ना, एक मिनिट वेट, हे जे अलंकारिक शब्द असतात ना, त्यांनाच माहिती आहे का त्यांनी समानार्थी शब्दामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आठवण ठेवाल. नेक्स्ट क्वेश्चन काय? खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? सूर्य उगवला की लोक शेतावर जातात. आठवण ठेवा, सूर्य उगवला की लोक, हे बघितलं ना की हे येतात निष्ठ वाक्यामध्ये. त्याच्यामध्ये काय? घरोसा शब्दाचा समार्थी शब्द काय? तो काय होते? कोळीष्टके. काय होते ते? कोळीष्टके. नेक्स्ट, हा तर इझीच आहे क्वेश्चन. बघा, मी सांगितलं ना, हा चिन्ह जिथे पण दिसला तो आपला कोणता होते? नेहमी उद्गारार्थी वाक्य. कधी कधी असे पण वाक्य राहतात की ज्याच्यामध्ये चिन्ह नाही पण तो सुद्धा उद्गारार्थी वाक्य असू शकतो. बाप रे, केवढी मोठी पाल. नेक्स्ट, काय म्हटलंय? उग्र या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असलेला. उग्र म्हणजे काय होते? उग्र म्हणजे तापट किंवा जो गुस्सेवाला माणूस त्याला. सौम्य म्हणजे एकदम सॉफ्ट. हा बघा, खालील वाक्याचा प्रकार कोणता? चुलीवर भात शिजत होता. हा कोणता वाक्य आहे? स्वार्थी वाक्य आहे. म्हणजे एक स्वार्थ आहे. चुलीवर भात शिजत होता, तो कशासाठी आहे? तो खाण्यासाठी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल? या वाक्याच्या अधीन कोणते विनंती आहे? बघा ना, कसा करेल, कुठे गेला हा? कसा करेल. कसा म्हणजे काय होते? कसा म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय होते? हा प्रश्नचिन्ह. बघा, खालीलपैकी कोणता शब्द सामासिक शब्द नाही? तपाचरण, तपासाठी आचरण, कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा, पोळपाट हा सुद्धा आहे, धडाधड हा नाही आहे सामासिक शब्द. बघा, काय म्हटलंय? त्रिलोक शब्दाचा, आठवण ठेवा, हा क्वेश्चन नाही का टीचर्सला 7 ते 8 वेळा आलाय समासला. मी तुम्हाला समासाची पूर्ण क्वेश्चन करून देणार आहे, म्हणजे ते पण मी सांगत आहे. 210 प्लस समासाचे क्वेश्चन करणार आहोत आपण, 210. आणि प्रयोगाचे सुद्धा किती आहे? प्रयोगाचे सुद्धा मला असं वाटते 300 प्लस आहे. मी तुम्हाला सांगत आहे ना, पूर्ण मराठी आपली
कंप्लीट होणार आहे. पण ते किती प्रश्नामध्ये मला असं वाटते ते टोटल जाईल ते 4 ते 5,000 पर्यंत. ठीक आहे, सॉरी 4 ते 5,000 पर्यंत. द्विगु समास बघा, त्रिलोक म्हणजे काय होते आठवण ठेवा. द्विगु समास म्हणजे काय होते, सामोरिक संख्या असते आणि मागे असते समूह. समजलं ना, संख्या प्लस समूह, 3 लोकांचे, ठीक आहे, समूह, त्रिलोक. नेक्स्ट काय म्हणते, वाघ, सिंह, चिता, लांडगा, कोल्हा, हत्ती या प्रत्येक नंतर कोणता स्वल्पविराम. माहिती आहे ना, बघा असं, हा वाघ, हा सिंह, हा चिता, हा लांडगा, हा कोणता आहे स्वल्पविराम, म्हणजे थोडा वेळासाठी लागतो ते. नेक्स्ट काय म्हणताय, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास. अपूर्ण, माझा लेख हा अपूर्ण राहिला. माहिती आहे ना, हे नन्नपुरुष म्हणतात त्याला. याच्यामध्ये अवाले शब्द येतात. अलुकमध्ये तर माहीत नाही, याच्यामध्ये 6 येतात, ते आहेच नाही. विभक्तीमध्ये काही लागलेच नाही. उपपद हा पण नाही आहे, हा तत्पुरुष समासाचे आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, पुढील वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. तो म्हणाला मी येईल. बघा काय म्हटलंय, तो म्हणाला, इथे माहिती आहे का थांबा लागेल आपल्याला. तो म्हणाला मी येईल, ठीक आहे ना, तो म्हणाला मी येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते, मोर्चा पेटी जोरा पाहून मैदानावर निघाला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. हा तर माहिती कोणता आहे, मैदानावर, धातू साधित विशेषण. नेक्स्ट काय म्हणते, वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाच्या क्रियापदाशी जो संबंध असतात त्याला काय म्हणतात, कार्यकार्ता. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे TCS ला, हा खूपदा आलेला आहे TCS ला. खालील पर्यायातून शब्दाची अविकारी नसलेली जात कोणती. ती कोणती आहे, सर्वनाम. आठवण ठेवा, ही काय आहे अविकारी, आणि विकारी असतात अवयव अवयव अवयव. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतात, तो गणितात कच्चा आहे. कोणता आहे तो, सप्तमी. तो गणितात काय आहे, कच्चा आहे. बघा इथे काय म्हणताय, अयोग्य, पंचमी. साप बिळातून बाहेर आला, हा चुकलेला आहे. त्याच्यानंतर सॉरी, हा बरोबर आहे. आपल्याला अयोग्य शोधायचा आहे, म्हणजे जो चुकीचा आहे. षष्टी, आमच्या बसचा प्रश्न, हा पण बरोबर आहे. सप्तमी, ठीक आहे. चतुर्थ, मी 4 बैल चालतो. याच्यामध्ये सलांती वगैरे येते, ह्याच्यामध्ये हा चुकलेला आहे. काय म्हटलं, तो रागणाऱ्या विशेषणाचा. बघा राग, एक मिनिट, रागणारा, धातू साधित विशेषण. नेक्स्ट काय म्हणते, पुढील वाक्यातील सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते. ठीक आहे ना, शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का. म्हणजे हा कोणता, हा आत्मवाचक आहे. याच्यामध्ये कोणताही संबंध अनिश्चित दर्शक दाखवला नाही आहे. नेक्स्ट काय म्हणेल, जो करील तो भरल्या करील संबंधी हवा. मग सांगितलं ना, संबंधी, जो, तो, हा, हे. नेक्स्ट समुच्चय बोधक उभयान्वी अवयव कोणते. तो कोणता आहे, तो आणि. मी तुम्हाला फक्त क्वेश्चन सांगत आहे, एक्सप्लेनेशन करायला आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू, कारण आता एक्झामचा वेळ आहे म्हणून मी फक्त डायरेक्ट क्वेश्चन आणला आहे. कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणता, तो आहे शनोशनी. नेक्स्ट काय म्हटलंय, विकारी या शब्दाला बघितलं. बघा विकारी म्हणजे काय होते, सवयव, आणि अवयव म्हणजे काय होते, अविकारी. कळलं. नेक्स्ट बघा पुन्हा आला तो सवयव म्हणजे विशेषण. कळलं ना. काय म्हणताय, खालील वाक्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचे वाक्य ओळखा. कोणता आहे, ती अतिशय सुंदर होती. ती कशी होती, ती अतिशय सुंदर होती. चला बघा, एवढेच क्वेश्चन आलेले होते. हे मी पूर्ण बालविकास मध्ये आलेले आहे, मराठीचे क्वेश्चन होते. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला बोलतो, एक मिनिट नवीन स्लाइड घेतो. बघा आता ह्याच्यामध्ये काय केलं मी, जे बालविकासचे प्रश्न आहे ना, बालविकासचे पूर्ण मराठीचे प्रश्न घेतले. ठीक आहे, जेवढे पण आले होते तेवढे पण घेतले. याच्यानंतर काय करू आपण, समाज कल्याण 2025 मध्ये झाले ते घेऊ. त्याच्यानंतर आपण कोणते घेऊ, नागपूर NMC मध्ये जी आता झाली आहे ती पण आहे माझ्याकडे क्वेश्चन. नागपूर
NMC मध्ये आलेले. म्हणजे काय होईल की आपण जे आता पुढे नगर परिषद वगैरे येणार आहे त्यासाठी आपण काय होईल पूर्ण अपडेट होऊन घेऊ. तर तुम्ही बघा लवकरात लवकर. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.